नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग भरती त्याचा जो पेपर होता तो 28 तारखेला झालेला आहे आणि त्या 28/7/2026 या रोजी झालेल्या पेपरामध्ये जे प्रश्न आले होते त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती सांगणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा बाकी राहिलेली असेल त्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहे, कारण यामधूनच प्रश्न काही रिपीट होतील किंवा अशाच पद्धतीचे प्रश्न पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. करिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये कळवत चला. तर जास्त वेळ न घेता आपण 28/7/2026 रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर बघा, जे प्रश्न आपल्याकडे आलेले आहे त्या पद्धतीने आपण प्रश्न तुमच्यापर्यंत पाठवत आहोत. पहिला प्रश्न काय आला होता बघा, हिंदू एक जगण्याची समृद्ध आटगळ हे पुस्तक कोणाचे आहे? अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला होता. हिंदू एक जगण्याची समृद्ध आटगळ हे पुस्तक कोणाचं होतं? तर हे पुस्तक होतं बघा भालचंद्र नेमाडे, प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघूया. तर हे मराठी साहित्यातील एक गाजलेले पुस्तक आहे. कोणतं? हिंदू एक जगण्याची समृद्ध आटगळ. आणि या पुस्तकाचे लेखन कोणी केलेले आहे? तर प्रख्यात मराठी साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी या पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मराठी ग्रॅमरमध्ये कोणकोणते प्रश्न आलेले आहे? जेवढे प्रश्न आपल्याकडे आलेले तेवढे प्रश्न मी तुम्हासाठी टाकतोय. बघा, पोटात आग पडणे म्हणजे काय? ही एक म्हण आहे, पोटात आग पडणे. असा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला होता. तर त्याचं उत्तर येतं बघा, मत्सर वाटणे किंवा जळफाडाट होणे. तर हे एक वाक्प्रचार असून एखाद्याच्या यशामुळे किंवा चांगल्या परिस्थितीमुळे मनात निर्माण होणारी जळफळ, राग किंवा मत्सर दर्शविण्यासाठी हा शब्दप्रयोग केला जातो. कोणता? पोटात आग पडणे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता बघा, बलूत हे कोणाचे आत्मचरित्र आहे? काय होतं? बलूत हे कोणाचं आत्मचरित्र आहे? तर त्याचं उत्तर होतं बघा दया पवार. तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील आणि 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं होतं. या ठिकाणी आपण पर्याय देत नाहोत, तर फक्त त्याचं विश्लेषण करतोय की बलूत हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर दया पवार यांचं आहे. तर हे काय आहे? मराठीतील अत्यंत महत्त्वाचे आणि पहिलेच दलित आत्मचरित्र मानलं जातं. कोणतं? बलूत. आणि हे कोणी लिहिलेले? तर प्रसिद्ध लेखक दया पवार यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष व वास्तवाचे चित्रण या पुस्तकामध्ये केलेले आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. दवंडी पिटविणे म्हणजे काय? दवंडी पिटविणे हा सुद्धा एक वाक्प्रचारच आहे. तर याचं उत्तर येतं जाहीर घोषणा करणे. दवंडी पिटवणे म्हणजे काय? जाहीर घोषणा करणे. काय? हा एक मराठी वाक्प्रचार आहे. जुन्या काळात एखाद्या महत्त्वाच्या बातमीची किंवा आदेशाची माहिती गावात सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय केले जात होते? दवंडी पिटवून, म्हणजे ढोल ताशे वाजवून जाहीर घोषणा केली जात होती. त्याला काय म्हणतात? दवंडी पिटवणे. पुढचा प्रश्न आपण बघूया. द्राक्षांचा राजा कोणता? म्हणजे द्राक्षांच्या ज्या फळाच्या जाती आहे त्यापैकी द्राक्षाचा राजा कोणाला म्हटलं जातं? असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता आणि त्याचं उत्तर होतं बघा थॉम्सन सीडलेस. काय? थॉम्सन सीडलेस हा जो द्राक्षाची जात आहे त्या जातीला काय? द्राक्षाचा राजा असं म्हटलं जातं. कारण काय? तर जी थॉम्सन सीडलेस आहे ही द्राक्षांची बी विहिरीत जात, म्हणजे त्या द्राक्षामध्ये बी आढळत नाही, म्हणजे बी विहिरीत जात आहे. आणि ही जात जगभरात आणि भारतात अत्यंत कशी लोकप्रिय आहे. म्हणजे ह्या जातीची उत्तम चव आणि निर्यातीमधील महत्त्वामुळे ह्या जातीला काय म्हटलं जातं? द्राक्षाचा राजा असं म्हटलं जातं. कोणता? थॉम्सन सीडलेस. पुढचा प्रश्न आपण बघूया. रुक्सचा आवाज कोणता? रुक्स याचा आवाज कोणता होतो? तर त्याचा आवाज आहे बघा, रुक्स हा जो पक्षी याचा आवाज आहे काव 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 असं जे म्हणतो ना आपण त्याला, ते रुक्सचा आवाज आहे. काय? रुक्स हा कावळ्यांच्या कुळातील एक पक्षी आहे. प्राण्यांच्या आणि पक्ष्याच्या इंग्रजी आवाजांच्या शब्दसंग्रहानुसार रुक्स पक्षाच्या आवाजाला काय? काव असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आपण बघूया. चालू घडामोडीवर प्रश्न आला होता बघा, भारत पाकिस्तान
T20 वर्ल्ड कप 2026 हा सामना कुठं झाला होता, म्हणजे कोणत्या शहरामध्ये किंवा कोणत्या देशामध्ये झालेला आहे असं त्यांनी तुम्हाला विचारलं होतं. हा सामना आहे हा कुठं झाला होता, श्रीलंकेमध्ये झाला होता. श्रीलंकेमध्ये कोणत्या शहरात, तर कोलंबो या शहरात झाला होता. आणि कोणत्या स्टेडियमवर, तर आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेला आहे. भारत आणि पाकिस्तान T20 वर्ल्ड कप 2026 हा सामना कुठं झालेला आहे, तर 2026मधील T20 विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील प्रसिद्ध आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला गेला होता. ही आहे त्याची माहिती. पुढचा प्रश्न आपण बघूया. फेडरेशनचा समानार्थी शब्द काय विचारलं तुम्हाला, फेडरेशन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल, तर त्याचं उत्तर होतं बघा युनियन किंवा अलायन्सेस. बघा फेडरेशन या शब्दाचा मराठीत अर्थ महासंघ किंवा संघराज्य असा होतो आणि इंग्रजीमध्ये यासाठी युनियन म्हणजे संघ किंवा अलायन्सेस म्हणजे युती किंवा आघाडी हे शब्द समानार्थी म्हणून वापरले जातात. पुढचा प्रश्न आपण बघूया. समाजसुधारकावर प्रश्न होता बघा, आत्मीय सभेची स्थापना कोणी केली. आत्मीय सभा जी आहे याची स्थापना कोणी केली गेली होती असा प्रश्न तुम्हाला होता आणि त्याचं उत्तर होतं बघा राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांनी काय केलेले, आत्मीय सभेची स्थापना केलेली. आणि राजाराम मोहन राय यांनाच काय म्हणतात, तर आधुनिक भारताचे जनक म्हणून म्हटलं जातं. तर हे जे राजाराम मोहन राय यांनी 1815मध्ये कलकत्ता येथे काय केलेले, आत्मीय सभा या धार्मिक व सामाजिक सुधारणावादी संस्थेची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. फेजचा समानार्थी शब्द आला होता. काय फेजचा समानार्थी शब्द काय होता, तुम्हाला पर्याय दिलेले होते आणि त्या पर्यायापैकी त्याचं योग्य उत्तर काय होतं, बेलीफ किंवा ट्रस्ट. हे काय फेजचे समानार्थी शब्द आहे. इंग्रजी भाषेमध्ये फेथ या शब्दाचा अर्थ होतो श्रद्धा, विश्वास किंवा खात्री असा होतो. त्यामुळे बेलीफ किंवा ट्रस्ट हे त्याचे योग्य समानार्थी शब्द राहतील. पुढचा प्रश्न आपण बघूया. ग्रेट बरियर रीफ कुठे आहे. काय ग्रेट बरियर रीफ कुठे आहे, त्याचं योग्य उत्तर काय आहे, ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर कोरल समुद्रामध्ये ही काय आहे, ग्रेट बॅरियर रीफ आहे. ही जगातील प्रवाळांची म्हणजेच कोरल रीफ्स सर्वात मोठी भीती किंवा साखळी आहे, जी ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्याच्या ईशान्य किनाऱ्यालगत कोरल समुद्रात पसरलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मराठी व्याकरणावरील प्रश्न होता. काय तर ईक प्रत्यय लावून कोणता शब्द प्रकार तयार होतो. ईक प्रत्यय लावून कोणता शब्द प्रकार तयार होतो. बघा कोणता शब्द प्रकार तयार होतो, तर ईक हे काय विशेषण आहे. म्हणजे उदाहरणार्थ काय समाज घेतलं, त्याला ईक लावलं तर काय होतं, सामाजिक होतं. आता नामाला ईक प्रत्यय लावल्याने मूळ शब्दाच्या स्वरूपात बदल होऊन विशेषण तयार होते. जसे की समाज या नामापासून सामाजिक हे विशेषण बनले. पुढचा प्रश्न आपण बघूया. हिंदी महासागरातील भारताच्या शेजारील बेटे कोणती. हिंदी महासागरामध्ये जी बेटे आहेत परंतु त्यापैकी भारताच्या शेजारी असणारी बेटे कोणती असा प्रश्न तुम्हाला आला होता. त्याचं उत्तर होतं बघा श्रीलंका, मालदीव, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. हे काय भारताच्या शेजारील बेटे आहे. तर हिंदी महासागर क्षेत्रात भारताच्या भौगोलिक सीमाजवळ किंवा सागरी हद्दीत श्रीलंका व मालदीव हे स्वतंत्र देश आहेत. तसेच भारताचे केंद्रशासित प्रदेश असलेले अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. नामाला ये प्रत्यय लावल्यास काय बदल होतो. नामाला ये प्रत्यय लावल्यानंतर काय बदल होईल, तर त्याचं सुद्धा काय विशेषण तयार होतं. उदाहरण काय, तर भारत, त्याला जर ये प्रत्यय लावला तर काय होईल, भारतीय. मराठी व्याकरणानुसार जेव्हा एखाद्या नामाला य हा प्रत्यय जोडला जातो तेव्हा त्या नामाचे रूपांतर विशेषणात होते. जसे की भारत या देशाच्या नावापासून भारतीय हे विशेषण तयार होते. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न होता मिनी घटनादुरुस्ती कोणती. जी राज्य घटनादुरुस्ती झालेली आहे त्यामध्ये मिनी घटनादुरुस्ती कोणत्या घटनादुरुस्तीला म्हटलं जातं असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता. तर तिचं उत्तर होतं बघा 42वी घटनादुरुस्ती. आणि ती कधी झालेली आहे, 1976ला झालेली आहे. भारतीय संविधानाच्या इतिहासात 1976मधील जी 42वी घटनादुरुस्तीद्वारे संविधानात मोठ्या प्रमाणावर बदल केले गेले त्यामुळे संविधानाचा बराचसा भाग बदलला गेला. म्हणूनच याला काय म्हटलं जातं,
मिनी संविधान किंवा मिनी घटनादुरुस्ती असं म्हटलं जातं. कोणत्या घटनादुरुस्तीला? 42व्या घटनादुरुस्तीला. पुढचा प्रश्न काय आला होता पहा, नरेंद्र मोदी स्टेडियम कुठे आहे? प्रश्न काय आला होता, नरेंद्र मोदी स्टेडियम कुठे आहे? तर त्याचं उत्तर होतं बघा, अहमदाबाद या ठिकाणी आहे. कोणत्या राज्यामध्ये? तर गुजरात या राज्यामध्ये. बघा, हे जे स्टेडियम आहे हे काय आहे, भारतातील गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात मोटेरा भागात स्थित आहे. हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून यात लाखो प्रेक्षकांची बसण्याची क्षमता आहे किंवा सोय केलेली आहे. पुढचा प्रश्न काय होता पाहू आपण. 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत LICचे CEO कोण होते? 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत LICचे CEO कोण होते असा प्रश्न तुम्हाला आलेला होता. पर्याय तुम्हाला दिलेले असतील, त्यापैकी योग्य उत्तर होतं बघा, सिद्धार्थ मोहंती. हे काय 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत LICचे CEO होते, सिद्धार्थ मोहंती. भारतीय जीवन विमा महामंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून सिद्धार्थ मोहंती यांनी जबाबदारी सांभाळलेली होती. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी जमातीमधील मोती तयार करण्याच्या किंवा हस्तकलेच्या संदर्भात कोणती जमात प्रसिद्ध आहे असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आलेला होता. तर त्यापैकी पर्याय होते कोलाम, माडिया, वारली आणि भिल्ल. तर त्याचं योग्य उत्तर काय होतं, तर भिल्ल. आदिवासी जमातीमधील मोती तयार करण्याच्या किंवा हस्तकलेच्या संदर्भात प्रसिद्ध असलेली जमात कोणती आहे? तर भिल्ल ही जमात आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीवर प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय. आता रिझनिंगमध्ये कोणकोणते प्रश्न आले होते? तर जो 28/7/2026ला झालेला पेपर होता त्यामध्ये रिझनिंगमध्ये असे प्रश्न आले होते बघा. कशावर? डायरेक्शनवर प्रश्न आले होते. त्यानंतर नंबर सिरीजवर प्रश्न आलेले होते. त्यानंतर अल्फाबेट सिरीजवर प्रश्न आलेले होते. त्यानंतर ब्लड रिलेशनवर प्रश्न आलेले होते. त्यानंतर फिंगर काउंटिंगवर प्रश्न आलेले होते. त्यानंतर लॉजिकल रिझनिंगवर प्रश्न आलेले होते. आणि प्रश्न कसे होते? सोपे होते. आणि अशाच प्रकारचे प्रश्न पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे. तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास कोणता करणं आहे बघा, हे जे मी तुम्हाला सांगितले काय, डायरेक्शन, नंबर ऑफ सिरीज, अल्फाबेट सिरीज, त्यानंतर ब्लड रिलेशन, फिंगर काउंटिंग, लॉजिस्टिक रिलेशन्स, हे सर्व प्रश्न काय करायचं तुम्ही पाहून जायचे. त्यानंतर सामान्य ज्ञानामध्ये कोणत्या विषयावर भर देण्यात आला होता? तर सामान्य ज्ञानामध्ये भूगोल, त्यानंतर भारतीय राज्यघटना, त्यानंतर चालू घडामोडी, त्यानंतर साहित्य, इतिहास, महत्त्वाच्या संस्था, क्रीडा याच्यावर प्रश्न टाकण्यात आले होते. आता ज्यांचे पेपर बाकी राहिले असतील किंवा पुढच्या शिफ्ट ज्यांचे बाकी राहिले असतील त्यांनी कोणकोणता अभ्यास करायचा आहे? तर जर तुमची परीक्षा अजून बाकी असेल तर खालील विषय नक्की तयार करा. तर ते कोणकोणते विषय बघा, मराठी व्याकरण, त्यामध्ये वाक्प्रचार, समानार्थी आणि विरोधार्थी शब्द, त्यानंतर इंग्रजी व्हॅकॅब्युलरी, चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, भूगोल, इतिहास आणि रिझनिंगचा सराव. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात, हे विषय जर तुम्ही चांगले तयार केले किंवा केलेले असतील तर पुढील शिफ्टमध्ये नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तरी मित्रांनो, 28/7/2026च्या पहिल्या शिफ्टमध्ये विचारलेले प्रश्न लक्षात ठेवा. अनेक वेळा पुढील शिफ्टमध्ये अशाच प्रकारचे किंवा त्याच विषयावरील प्रश्न पुन्हा विचारले जातात. जर तुम्ही ही परीक्षा दिली असेल तर कमेंट्समध्ये तुमच्या पेपरमध्ये आलेले इतर प्रश्न नक्की लिहा, त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही मदत होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत जातील. तर भेटूया पुढचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.